नदीपात्रातून वाळूचे उत्खनन, साठवणूक आणि वाहतूक करताना शासनाच्या अटी शर्थींचं पालन करणं गरजेचं असताना जिल्ह्यात संबंधित कंत्राटदाराकडून उल्लंघन करून सर्रासपणे वाळूची तस्करी केली जात आहे। असाच प्रकार तिरोडा तालुक्यात उघडकीस आलाय। गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातून वाहणाऱ्या वैनगंगा नदीच्या पाटील टोला, अर्जुनी आणि चांदुरी भूज येथील पर्यावरण अनुमती प्राप्त घाटातून वाळू उत्खनन आणि डेपोपर्यंत वाहतुकीसाठी 8 मार्च 2024 ला निविदा काढण्यात आली। याचे कंत्राट अटी शर्तीनुसार शहरातील एका कंत्राटदाराला मिळाले। कंत्राटदारानं करारनाम्यातील अटी आणि शर्तींचं पालन न करता प्रशासनाला कोणतेच रेकॉर्ड सादर केले नाही। विशेष म्हणजे शासनाच्या करारनाम्यानुसार वाळू घाटावर प्रत्येकी एक प्रवेश आणि निकासी द्वार, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची व्यवस्था, सीसीटीव्ही रेकॉर्ड आणि उपलब्धता, वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर जीपीएस यंत्र, वाहनांचा प्रकार आणि क्रमांकाची माहिती, वाहनांचा समोरचा भाग पिवळ्या रंगाचा असणे, डेपोतून वाळू विक्रीसाठी संगणकीकृत यंत्रणा, दररोजची वाळू विक्री आणि शिल्लक साठ्यांची महाग खनिज प्रणालीवर ऑनलाईन नोंद, विनापरवाना कंत्राट त्रयस्थ व्यक्तीला हस्तांतरित करू नये आदी अटी आणि शर्तींचा समावेश आहे। मात्र कंत्राटदारानं करारनाम्यातील या अटी आणि शर्तींचं पालन केल्याची कोणतीही माहिती, अहवाल जिल्हाधिकारी आणि तहसीलदारांना सादर केला नाही। दरम्यान हा प्रकार लक्षात येताच तिरोडाचे तहसीलदारांनी संबंधित कंत्राटदाराला नोटीस बजावून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले। मात्र या नोटीसला प्रतिसाद न देता बिनधास्तपणे वाळूची वाहतूक सुरू आहे। या प्रकारामुळे वाळू कंत्राटदार प्रशासनावर शिरजोर होत असल्याच्या चर्चा जिल्ह्यात रंगल्या आहेत। प्रतिनिधी राधाकिसन चुटे, NTV न्यूज मराठी, गोंदिया।